रघुवीर समर्थ. मागच्या रविवारीच आपण बघितलं की तुकाराम जो काही संदेश देतात अभंगामधनं, सगळेच संत आणि अगदी उपनिषदांच्या पायावर पाय ठेवून ते असं म्हणतायत की जे काही शोधायचं आहे आणि जे काय मिळणार आहे ते सगळं तुमच्या शरीरामध्येच, तुमच्या आतच तुम्हाला सापडणार आहे. शरीरामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या आतच तुम्हाला सापडणार आहे, तुमच्या बाहेर सापडणार नाही. हा फार मोठा संदेश आहे. आणि खरंच तुलना करून बघितलं तर दुसऱ्या कुठल्याही धर्मामध्ये तुम्हाला असा संदेश जर तुम्ही दिला तर तुम्हाला शिक्षा होईल. कारण तुम्ही तुम्ही प्रेषित काय म्हणतोय त्याच्या विरोधात बोलतात. असं अशा पद्धतीचं तुम्हाला वागणूक मिळेल. त्यामुळे अ, सकळ चिंतामणी शरीर असा आपण मागच्या वेळी अभंग केला होता. हे चिंतामणी शरीर व्हायसाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे संत सांगत असतात. त्या पद्धतीचे तुकारामांचे एक दोन तीन अभंग आज घेऊया आणि थांबूया. मान अपमान गोवे अवघे गुंडूनी ठेवावे. म्हणजे मान आणि अपमान ह्याचा जो गुंता असतो, ह्यानं म्हटलं तर मान होतोय, त्यानं काहीतरी केलं तर अपमान होतोय, मग ते डोक्यात बसतंय, असं सगळं जे काही ह्याचा जो गोवे म्हणलेला आहे, नुसतंच मान अपमान नाही, मान अपमानामुळं झालेल्या गुंतवणुकी ह्या गुंडून ठेवा, ह्या गुंडाळून बाजूला ठेवा, असं तुकाराम सांगतात. मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे. त्यामुळे काय होईल? हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. तुमच्यातल्या मान अपमानाच्या ज्या भावना आणि त्यामुळे झालेल्या गुंतवणूक आहे, सगळ्या गुंतवणुका आहेत जगामध्ये, अपेक्षांपोटी आणि अपेक्षांच्या पूर्तीपोटी आणि अपेक्षांच्या नापूर्तीपोटी सगळ्याकडनं झालेलं आहे. हे सगळं बाजूला ठेवा, तुमच्यामध्येच तुम्हाला देवाचं दर्शन होईल. असं फार धाडसाचं विधान आहे. हे असलं लिहिल्याबद्दलच तुकारामांना शिक्षा झाली, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. समाधान जे आहे ना, तिथेच देव आहे. आणि तो समाधान केव्हा येईल? तर तुम्ही आधी मान आणि अपमान हे सारखं जे नाटक चाललेलं आहे ते बाजूला ठेवता आलं तुम्हाला, तर तुम्हाला म्हणजे तुकारामांनी लालूच कशी दाखवले, मान आणि अपमान जर बाजूला ठेवला तर हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. एवढंच म्हणून थांबलेले नाहीत, केवळ सुविचार सांगून थांबलेले नाही आहेत. शांतीची वसती, समाधान आणि शांती एकाच अर्थाचे शब्द आहेत. समाधानातून शांती येते. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. आता हा जो विचार आहे ना, हा तुकारामांना त्या भंडाऱ्याच्या डोंगरासुर अगदी फार उच्च असा असा विचार आहे. शांतीची वसती, तुम्हाला समाधानातून शांती येते आणि शांती आली की तेथे खुंटे काळगती. याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे काळगती म्हणजे मृत्यूची गती. मग मृत्यूची भीती नाही, तुम्ही शांत अवस्थेत असता, समाधानी असता आणि कुठल्याच अपेक्षांचा काही स्पर्शच तुम्हाला झालेला नसतो, तेव्हा जगत राहण्याची, कसल्या तरी पूर्तीसाठी जगत राहण्याची इच्छा असत नाही. आणि त्यामुळं तुमचं जे प्रारब्धानं जे काही तुमचा देह केव्हा घेऊन जायचा आहे, तो घेऊन जात असताना तुम्हाला भीती पण वाटत नाही. तेथे खुंटे काळगती, त्या मरणाची, काळ येण्याची तुम्हाला भीती वाटत नाही. हा एक भाग. दुसरं म्हणजे काळाची गती. काळाची गती म्हणजे एका बाजूला काळ हा टाईम पण आहे आणि काळ हा मृत्यू पण आहे आपल्या भाषेमध्ये. आणि हा काही योगायोग नाही, हा हिंदूंच्या सरणीचा प्रभाव आहे. हा म्हणजे आम्ही बघतो कसं, आम्ही आम्ही काळ म्हणजेच टाइम आणि काळ म्हणजेच डेथ. हे एका ठिकाणी जर तुम्ही विचार करायला लागला तर ह्यात फार मोठा वेदांत भरलेला आहे. म्हणजे कारण मृत्यू म्हणजे काय? जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे. म्हणजे गती जी आहे, एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत पोहोचणं जे आहे त्यालाच वेळ लागतो ना. तर तो वेळ, काळ कशाला लागतो? काळ हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला वेळ लागतो. त्यामुळे जन्म हा एक पॉईंट आहे आणि मृत्यू हा दुसरा एक पॉईंट आहे. त्याच्या वेगळ्या वेगळ्या आठवणी जर आम्ही ठेवल्या तर त्यांना जोडणारं आयुष्य आहे. आणि मग ते काळगती आहे ती. ही काळगतीच थांबते. असा अतिशय गूढ असा वैज्ञानिक एका बाजूला तुम्ही म्हणा, तत्वज्ञानिक दुसऱ्या बाजूला म्हणा, असा अनुभव तुकाराम भाऊ आपल्याला सांगतात. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. टाइम स्टॉप्स वेअर द पीस इज, असं त्यांनी म्हणलंय. तुम्हाला आतली शांतता जिथं आहे तिथं काळ थांबला असं समजा तुम्ही. आणि काळ जिथं थांबला आहे तिथे जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्यामुळे काळगती थांबली, असं असं तुकाराम सांगतात. फार सखोल असा अर्थ तुकारामांच्या ओळी ओळीमध्ये असतो. आणि मग करायचंय काय तुम्हाला ह्या शांतीची वसतीसाठी? करायचंय काय? तुकाराम सांगतात, आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे. तुम्ही शांत राहा. ही शांतता आपोआप तुम्हाला येत नाही. तुम्ही शांत राहिलात की बुद्धांना जसं ज्ञान प्राप्तीसाठी तो शांत राहिला आणि शांत राहिल्यानंतर त्याच्यावर माराचा
हल्ला झाला असं म्हणतात. माराचा हल्ला झाला म्हणजे काय? सगळे मोह, सगळे लोभ, सगळ्या वासना ज्या काय आपण दडपून ठेवलेल्या होत्या, मान, अपमान, ईर्षा, आकांक्षा, सगळं जे दडपून ठेवलेलं होतं आपल्यात, ते नाहीच आहे असं वाटत होतं, ते जागं झालं. आणि बुद्धाच्या लक्षात आलं हे जागं झालेलं आहे, हे पूर्वी आपल्यात कधीच नव्हतं. तर हे काय आहे? तर हा माराचा हल्ला आहे, असं 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 त्यानं वर्णन केलंय त्याच्या चरित्रामध्ये. पण त्याचं फार सुंदर वर्णन आहे. माराचे हल्ले आले, मारानं अनेक मोह दाखवले, त्या कुठल्याही मोहाला बळी पडला नाही बुद्ध. आणि फक्त पाहत राहिला काय समोर येत आहे, आपल्याच आतनं कोणते कोणते राक्षस बाहेर येत आहेत, सगळा तो बघत राहिला. आणि मग त्याला ते ज्ञान झालं, बुद्ध पौर्णिमेला त्याला ते ज्ञान झालं, असं 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 सांगतात. ते माराच्या हल्ल्यांना तो बळी पडला नाही म्हणून त्याला ज्ञान झालं, असं बुद्धिझम मध्ये त्याच्या चरित्रामध्ये म्हणलेलं आहे. तुकारामांनी तेच वर्णन इथं केलेलं आहे. आली उर्मी साहे म्हणजे माराचा हल्ला परतवून लाव असं सांगितलं. आली उर्मी साहे, जी काही उर्मी असेल, जी काही उर्मी असेल ती तुमच्या अहंकारात्मक उर्मी असेल, तिच्याकडे फक्त पहा आणि तिला बळी पडू नका. आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे. ह्या उर्मीला फक्त सहन करायला शिका आणि ती येऊ दे आणि जाऊ दे. विचारांचा प्रवाह आहे, तो दुष्ट असू दे, सुष्ट असू दे, कृतीचा असू दे, अकृतीचा असू दे, होकारात्मक असू दे, नकारात्मक असू दे, कशाचाही असू दे, तो बाहेरून आपल्यामध्ये आत आलेला आहे. आणि आपण तो विचार नव्हे, तो 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 येणार आहे आणि तो बाहेर जाणार आहे, मी त्याचा साक्षी आहे. आणि जो साक्षी आहे त्या साक्षीनं त्या विचारांच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या उर्मींच्या प्रवाहात फक्त अडकायचं नाही आहे, एवढंच पथ्य तुकाराम सांगतात. म्हणजे ध्यान कसं करावं हे तुकाराम जाता जाता सांगून जातात. आता ह्यात कुठेही विठोबाचा उल्लेख नाही. विठोबाचा उल्लेख पुढच्या अभंगात येतो. हे तुम्हाला जमत नसेल, ती उर्मी सहायला तुम्हाला जमत नसेल, तर नामाचा जप करा असं तुकाराम सांगतात. सामान्य माणसाला, ज्ञानी माणसासारखं, बुद्धासारखं बसून ती उर्मी सहन करता येत नाही केवळ आलेली. त्याला भीती वाटते किंवा तो फार उल्लसित होऊन त्याचं आसन सुटू शकतं. तर अशा वेळी त्यांनी नामाचा पठण करा असं सांगितलेलं आहे. आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे. असं हे स्वतःमध्ये देवाचं दर्शन शांतीच्या रूपानं कसं घ्यायचं असं सांगणारा हा तुकोबांचा अभंग आहे. आणखीन त्याच पद्धतीचा दुसरा अभंग. न करी संग राहे रे निश्चळ. तू निश्चळ राहा असं त्यांनी सांगितलं. आता हे सगळे तुकारामांच्या पुढच्या अवस्थेमध्ये ते इतर भक्तांना आपला अनुभव सांगतायत, त्यातला हा हा अभंग आहे. न करी संग, तू संग करू नकोस, असंगाशी संग करू नकोस. राहे रे निश्चळ, निश्चळ राहा. आता अली उर्मी साहेब मागाशी म्हणलेलं आहे, त्याला जोडून हा अभंग आहे. राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. ममतेचा मळ तेवढा लागू देऊ नकोस. काय सगळी कर्तव्य करत राहा, पण कशातही धिक्कारानं, स्वीकारानं, निंदेनं, वंदेनं कशानेही अडकू फक्त नकोस. ममता ही दोन्ही बाजूनी आहे. ममता म्हणजे केवळ माया असं नाही, ममता बेडी असं म्हणलेलं आहे. ममता बेडी म्हणजे ती ती बेडी प्रेमाचीच असते असं नाही, ती तिरस्काराची सुद्धा बेडीच असते. त्या राग हा जो कल्पना आहे आपल्याकडे, अनुराग, त्या अनुरागामध्ये सगळ्या भावभावना आहेत. लागो नेदी मळ ममतेचा, ममतेचा मळ म्हणलेला आहे. न करी संग राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. बघा तुकारामांना ब्राह्मणाने कोर्टात का खेचलं, याचं कारण ब्रह्मज्ञान सांगतोय हो हा, जे ब्राह्मणानेच फक्त सांगायचं होतं वेदांत, ते हे सांगायला लागले म्हणून कोर्टात खेचलं, दिवाणी केस झाली, तुकारामांचे हाल हाल केले ब्रह्मवृंदानं. तुकाराम त्या सर्वांना पुरून उरले. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. आता ही दुसरी ओळ अधिकच खटकणार आहे ब्रह्मवृंदाला. ब्रह्मवृंदाला उद्देशून ते असं म्हणतायत, ह्यांचा नुसता अनुभव वाचून नुसती बडबड आहे, मला अनुभव आलेला आहे या गोष्टीचा, माझा ऐका. ह्या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय, काय कसा कशी साधना केली आहे तुकारामाने, इंद्रियांवर विजय मिळवलाय म्हणाले मी. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, वासनेचा क्षय करून टाकला मी आणि इंद्रियांवर जय मिळवला. संकल्पाही न ये वरी मन. आता मनामध्ये संकल्पाचे तरंगच उठत नाहीत, असं माझं मन झालेलं आहे. किती शांततेची अवस्था कशी केली आहे बघा वर्णन त्याने. मगाशी शांततेचं वर्णन सांगितलं, समाधानाचं महत्त्व सांगितलं, आणि आता ती मिळवायची कशी असं सांगतायत. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही न ये वरी मन. तुका म्हणे, तुका म्हणे न ये जाणीव अंतरा. आता हा हा फार वेगळा विचार आहे. हा जाणीव म्हणजे काय, तर जाणीव म्हणजे जे जे आपण शब्दज्ञान म्हणतो, शब्द देत राहतो आपण प्रत्येक उर्मीला, प्रत्येक प्रयत्नाला, ह्या जगाशी जोडलं जाण्याच्या प्रत्येक गोष्टीला जे शब्द देतो आपण, त्या शब्दांना उद्देशून जाणीव असा
उल्लेख तुकारामांनी केले. तुका म्हणे न ये जाणीव अंतरा. आता ह्या अंतरामध्ये, माझ्या अंतरामध्ये असा कॉन्शियसली कशात तरी जाणीवपूर्वक कशाशी तरी ममतेनं जोडलं जाणं जे आहे ते माझं आता संपलेलं आहे. तुका म्हणे न ये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. माझ्या आत आता अंतरात एवढा आनंदच निर्माण झालेला आहे की जाणीवेला स्थान नाही, संकल्पाला स्थान नाही, ममतेच्या बेडीला स्थान नाही, आणि मी फक्त असा आनंद रूप होऊन राहिलेलो आहे असं तुकाराम म्हणतात. आणि त्यामुळं आता मी खरं अद्वैत, खरे ब्रह्मज्ञान हे तुम्हाला सांगतो. बाकीच्यांची बडबड तुम्ही बाजूला ठेवा, कारण त्या बडबडीमध्ये परत सोळवळ आहे, उच्च नीच आहे, सगळा मूर्खपणा आहे. बाजूला ठेवा म्हणले ते. विठ्ठलाचं नाव घ्या आणि सगळीकडे विठ्ठल बघायला लागा, आणि तुम्हाला हा अनुभव स्वतःला तुम्हाला येईल. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. ज्याचा अनुभव नाही त्याचा वेदांत ऐकू नका, असं तुकाराम सांगतात. आणि हेच ब्राह्मणांना खुपलं. तुकाराम मात्र अनुभवावर अधिष्ठित असे अभंग लिहित होते. तुका म्हणे न ये जाणीव अंतरा, हे वाक्य कायम स्मरणात ठेवावं असं आहे. अंतरी या थारा आनंदाचा. माझ्या अंतरामध्ये आता केवळ आनंद भरून राहिलेला आहे, आणि आता त्यामुळं बाकीच्या कोणत्याही संघाला असा थारा नाही आहे, असं तुकाराम स्वतःच्या अवस्थेचं वर्णन करतात. आता हे सगळं करत असताना नेमका आपल्या समोर अभंग आहे तो पंढरीचा आहे, आणि तो आपली आषाढी आता अगदी जवळ आलेली आहे, बुधवारी. तर म्हणून पंढरीचा महिमा सांगणारा हवा ओळीनं आलेला आहे, मुद्दाम निवडलेला नाही. तो अभंग आपण तुकारामांचा घेऊया. पंढरीचा महिमा देता आणिक उपमा. ह्याचा महिमा ह्या तीर्थाचा एवढा प्रचंड आहे की ह्याला उपमाच देता येत नाही. असं जेव्हा कोणतीही गोष्ट खूप महत्त्वाची होते, जसे सद्गुरू रामदास यांच्यासाठी आहे, तसंच विठोबा आणि पंढरपूर हे आमच्या सगळ्या संतांसाठी आहे की त्याचं वर्णन करता करता लोळीच पडते जीव त्यांची. म्हणजे काय आता वर्णनच करता येत नाही आम्हाला. म्हणजे ते काय पद्धतीनं लीन होतात आपल्या दैवताशी, त्याचा आदर्श आहे हे सगळे संत. तुकाराम कसं म्हणतात, पंढरीचा महिमा देता आणिक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे. अहो, असं ठिकाणच तुम्हाला अख्ख्या जगात तुम्हाला असं ठिकाण मिळणार नाही. आणि हे हा हा जो विश्वास आहे ना, आत्मविश्वास, हा तुकारामांचा, असं ठिकाणच मिळणार नाही असं म्हणायचं तुकारामांना कोणी शिकवलंय? नामदेवांनी शिकवलेलं आहे. तुकारामांनी पंढरीची महती जी नामदेवांनी उभी केली, त्याच विद्यापीठाचे 300 वर्षानंतर ते आधी सदस्य, विद्यार्थी आणि नंतर कुलपती म्हणता येतील असे आमचे तुकाराम आहेत. आणि नामदेवाने अगदी बरोबर हेच सांगितलेलं होतं की आधी रचिले पंढरपूर, मग वैकुंठ नगर. आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी, आणि असं सांगितलेलं आहे. आणि तो जो विष्णू आहे, तोच कृष्ण आहे, तोच राम आहे. त्या विष्णूचं जे सुदर्शन चक्र आहे, त्या सुदर्शन चक्रावरच पंढरपूरची निर्मिती झालेली आहे. त्यामुळं अविनाशी आहे ते पंढरपूर. असं 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 नामदेवाने वर्णन केलंय पंढरपुराचं. त्याचाच हा अनुवाद आहे. ऐसा ठाव नाही कोठे. अहो, असं ठिकाणच नाही आहे कोठे. का? किती सोपं सांगितलंय. देव उभा उभी भेटे. अहो, त्याचं जर उभा राहिलं ना, भेटलाच बघा देव. पंढरपूरच्या विठोबाचं जर तुम्ही दर्शन घेतलं तर असा खरंच प्रत्यय येतो. चित्रातला विठोबा आहेच सुंदर, पण तुम्ही खरंच पंढरपुरात जर विठ्ठलाचं दर्शन तुम्ही थोडंसं शांतपणाने घेऊ शकलात तर अक्षरशः हा अनुभव, देव उभा उभी भेटे, असा उभा उभी देव भेटल्याचा अनुभव पंढरपुरात येतो. कारण तेवढी साधना तिथं झालेली आहे. सगळ्या लोकांचे विचार तिथं त्या पायापाशी जडलेले आहेत. त्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये ती प्राणप्रतिष्ठा आपण जे म्हणतो ती त्या ते लोकांनी केलेली प्राणप्रतिष्ठा आहे. नाहीतर काय, पुढचा तो गरमांचा अभंगच आहे. नाहीतर तीर्थी धोंडा पाणी असंच म्हणलेलं आहे. तो काय, तो विठोबा जर धोंडाचा आहे, ज्याच्याकडे भाव आहे त्याला मात्र तिथे बरोबर तिथे देव दिसणार आहे. पंढरीचा महिमा देता आणिक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. आहे ती सकळ तीर्थे, काळे देती फळ. तीर्थ खूप आहे तो, असं म्हणतात. तीर्थांना कमी लेखत नाहीत. ते काही वाराणसी तीर्थ आहे म्हणाले, सगळं पैठण तीर्थ आहे, ही तीर्थ मोठीच आहेत. पण ती तिथं काळे देती फळ. फळ द्यायला जरा वेळ लागतो म्हणले. तिकडे तिकडे जायला जरा वेळ लागतोय, फळ मिळायला वेळ, तिथं पोचायला वेळ लागतोय आणि फळ मिळायला पण वेळ लागतोय, असं तीर्थांच्या बद्दल म्हणलंय. तुका म्हणे पेठ, ह्या पेठेत मात्र म्हणले इथं समोर उभा राहिला की माल मिळालाच बघा, असं म्हणतात. अशी ही फार वेगळी पेठ आहे. तुका म्हणे पेठ, भूमीवरी हे वैकुंठ. अहो, हे भूमीवर असलेलं वैकुंठ आहे पंढरपूर. दुसरीकडे कुठं जायचं तुम्हाला कारणच नाही. असा पंढरीचा महिमा तुकारामाने गायलेला आहे. आणि त्याच सुरामध्ये तीर्थांची अवहेलना पण करायला कुठे कुठे तुकाराम कमी पडत नाही. आणि ते समजून घ्यायला लागतं. हा भाव जो आहे, तीर्थी धोंडा पाणी
देव रोकडा सज्जनी, असा हा तुकारामांचा खास फार गाजलेला अभंग आहे. त्यामुळे तीर्थ 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 करू नका. आणि ह्यात अगदी पंढरपूर सुद्धा आलं. उगीच म्हणले भाव नाही काही नाही, उगीच वारीत जाऊन ते गर्दीमध्ये जाऊन उगीच बसतो मी, ध्वजच बघितला मी, कळसच बघितला मी, परत येतो. ह्याला कर्मकांडाला कसल्याही थाराच दिलेला नाही तुकारामाने. त्यामुळे म्हणले ते भाव जर तुमच्या मनामध्ये नसेल तर तीर्थी धोंडा पाणी. मग देव कुठे आहे? देव रोकडा सज्जनी. तुम्ही सज्जन माणूस शोधा, संत माणूस शोधा, आणि तिथे देव आहे हे 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 लक्षात घ्या. तिथं नाही तर तीर्थांमध्ये फक्त धोंडा धोंडा आहे मूर्ती म्हणून. आणि ते तीर्थ जे आहे सगळं ते ते तीर्थ म्हणजे पाणीच आहे. म्हणले ते पाणी कुठेही मिळते आणि धोंडे सगळीकडे असतात, तसं काही प्रश्न नाही. आता हा फार क्रांतिकारी असा असा विचार आहे. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग. आणि असे संत जर तुम्हाला भेटले ना, तर विठ्ठल भेटण्याच्या वर आहे ते, असं समजूनच चाल. मिळालिया संत संग, समर्पिता भले अंग. त्यांच्यापाशी तुम्ही सगळा तुमचा जीव आहे तो त्यांच्या पायाशी समर्पित करून टाका. दुसरं काही करायचं कारण नाही, कुठल्याही तीर्थाला जायचं कारण नाही, असं तुकाराम सांगतो. तीर्थी भाव फळे. कसं फरक सांगतात बघा. तीर्थी धोंडा पाणी असं मगाशी म्हणलं, आणि देव रोकडा सज्जनी सांगितलं. आता त्याला बळकटी द्यायची ओळ परत परत तुकाराम लिहितात. तीर्थी भाव फळे काय म्हणतात? ते तीर्थाला जाऊन फळ केव्हा मिळतं? तर भाव असेल तर फळ मिळतं, नाही तर नुसतं ते पाण्यात आंघोळ करून आल्यासारखं काय मिळतं, दुसरं काही नाही. पण भाव लागतो. तीर्थाचं सुद्धा फळ मिळायचं असेल तर भाव लागतो. संतांच्या पाशी भाव असू दे नाही तर अभाव असू दे, तुम्ही नुसते संतांच्या समोर उभे राहा, ते बरोबर तुमचं सगळं बरोबर करून टाक. काय संतांचा महिमा सांगितलाय. देव उभा उभी भेटे, मगाशी पांडुरंगाबद्दल म्हणाले, आता संतांबद्दल काय सांगतायत बघा. तीर्थी भाव फळे, येथे अनाड ते वळे. राणी माणूस हो, त्याला काहीच कळत नाही कशातलं, तो जरी संतांच्या समोर उभा राहिला तरी त्या दगडाचा देव बनवायची ताकद संतांमध्ये आहे. त्या लोखंडाचा परीस बनवायची ताकद, सोनं बनवायची ताकद ह्या संतांच्या परिसामध्ये आहे, असं ते सांगतात. काही भाव जरी नसला तरी चालेल, काही तुम्हाला काही क्वालिफिकेशनच नाही, कसली अर्हता नाही, संतांसमोर जाऊन तेवढे उभे राहा फक्त, असं म्हणले. आणि म्हणून एवढं सगळं असताना जो संतांचा संग टाळतो, संतांचा दुस्वास करतो, संतांची निंदा करतो, अशा मात्र माणसाला तुकाराम काही क्षमा वगैरे काही करत नाहीत. आणि ते ज्या शिव्या देतात त्या अशा माणसांना, त्या आपल्याला ऐकवत नाहीत. तीर्थी भाव फळे, तेथे अनाड ते वळे. तुका म्हणे पाप, गेले गेल्या कळे ताप. हे पाप आहे माणसाचा, तो अनाडी माणूस आहे ना, तो पापी माणूस आहे. तर पापी माणसाचं पाप गेलं हे केव्हा कसं कळून घ्यायचं? किती सुंदर कसोटी सांगितली बघा. कसोटी अशी सांगितली आहे, तुम्हाला जो त्राप होतो, तुमच्या वाट्याला जो त्रिविध त्राप येतात, त्या त्रिविध त्रापांमध्ये सुद्धा तुमचं जर चित्त शांत राहत असेल, ते सहन करत असतानाच, आणि विठ्ठलावरची श्रद्धा, नामावरची श्रद्धा ढळत नसेल, तर तुमची पापं संपली असं समजून चाल. तुम्हाला ज्या अर्थी त्रास होतो त्या अर्थी तुमचं पाप संपलेलं नाही. आणि पाप संपलेलं आहे का नाही हे तुमच्या हातात आहे. त्रास करून घ्यायचाच नाही असं जर तुम्ही ठरवलं तर तुमची पापं संपल्यात जमायत, असं असं तुकाराम सांगतात. आणि ते ते तुम्ही देह प्रारब्धावर सोडा. काय जे पाप आहे ते शरीरानंच केलेलं आहे, ते त्याचं त्याला भोगू द्या. तुम्ही त्याच्यापासून निराळे व्हा. तुका म्हणे पाप गेले, गेल्या कळे ताप. ताप जेव्हा जातात, तापांचा त्रास होईन असं होतो, तेव्हाच पाप गेलंय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. असा असा एक वेगळा संदेश तुकाराम देत. पुढचा अभंग आहे हा तुकारामांचा. अं, हा तुकारामांचाच असा नाही, तुकारामांचा तर हा गाजलेला अभंग आहे. पण आमची वारकरी चळवळ जी आहे, भक्ती पंथ जो आहे सगळा महाराष्ट्रातला, हा हा दक्षिणेला आणि उत्तरेला एकत्र आणणार आहे. हा भक्तीला आणि ज्ञानाला एकत्र आणणार आहे. तसाच हा शैव आणि वैष्णव ह्या दोन संप्रदायांना सुद्धा एकत्र आणणार आहे. ह्या संप्रदायामध्ये किती पद्धतीचं विलिनीकरण व्हावं आणि एकच महागंगा अशी तयार होईल अनेक नद्यांची. याच्यामध्ये दत्तपंथ आहे. त्यांचं ह्याचे जे ह्याला पुस्तक देणारे, ग्रंथ देणारे ज्ञानदेव आहेत, हे तर नाथपंथातले आहेत. नाथपंथातून त्यांनी नाथपंथाचा योग वगैरे सगळं आणून बरोबर भक्तीशी त्याचं लग्न लावून दिलं त्यांनी. आणि गहिनीनाथांनी सांगितलेल्या आदेशानुसार त्यांनी भक्तिपंथ आणि नाथपंथ, योगपंथ यांची बरोबर असा जुळणी करून आणली. आणि ती अशी आपसूक या वारकरी धारेमध्ये समाविष्ट झालेली आहे. त्याचप्रमाणे आमचे विसोबा खेचर होते. हे हे फार वीरशैव पद्धतीचा त्यांचा विचार झालेला होता. वीरशैव पद्धतीमध्ये षटस्थळ म्हणून त्यांचं योग प्रकरण आहे. तो योग विचार विसोबा खेचरांनी वारकरी संप्रदायात आणला. त्याच्यानंतर नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदायांचं एकीकरण आहे. त्यांच्यामध्ये अभेदच असल्यासारखं आहे. अवधूत चिंतन दत्त म्हणजे हे नाथपंथातलेच चैतन्य असा असा संप्रदाय आहे. एकनाथांनी दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय ह्यांना एकत्र आणलेलं आहे. तसंच
वैष्णव आणि शैव हे एकच आहेत, ह्यांच्यामध्ये विनाकारण वाद हे दक्षिणेतले लोक करत राहतात, असं जे तुकारामांचं म्हणणं होतं ते स्पष्टपणे या अभंगामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे हा अभंग फार महत्त्वाचा आहे. हा केवळ तुकारामांच्या सांगण्यासाठीच महत्त्वाचा आहे असं नाही, तर ह्या अख्ख्या वारकरी चळवळीमध्ये भेदाला जागा नाही असं सांगणारा हा हा अभंग आहे. हरी हरा भेद, हरी आणि हर, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. हरिहरा भेद नाही, करू नये वाद, हा तुकारामांचा संदेश आहे. हरी आणि हर यांच्यामध्ये भेदच नाही आहे, वाद कसले करत बसता, त्यांच्यात भेद नाही आहे, तुमच्यात कशाला भेद आलेत त्यांच्या नावावरून, असं असं तुकाराम खडसावून विचारतात. हरिहरा भेद नाही, करू नये वाद. एक एकाचे हृदयी. अहो, हरी आहे तो, तो हरच्या हृदयी आहे, तो 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 रामनाम घेतो, त्याचं विषाचा कटुता कमी होण्यासाठी म्हणून तो रामनाम घेतो. आणि संरक्षणाच्या वेळी हा विष्णू सुद्धा शिवाची याचना करतो. एक एकाचे हृदयी असं त्यांनी म्हटलंय, एक एकाचे हृदयामध्ये आहेत. गोडी साखरेच्या ठाई आहे. अहो, साखर आणि त्याची गोडी काही तुम्हाला काही वेगळी करता येईल का? तसंच आहे म्हणजे हे 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 एकत्रच आहेत. हरी आणि हर हे एकत्र आहेत, उगाच त्यांच्यामध्ये भेद करू नका. कसलाच भेद करू नका असं म्हणणारे तुकाराम आहेत. त्या इथे त्यांनी एका विशिष्ट भेदावर बोट ठेवलेलं आहे. बाकी कसलाच भेद करू नये, कुणाही जीवाचा न घडो मत्सर असं म्हणणारा हा वारकरी पंथ आहे. सगळीकडं प्रेम आहे. आणि जिथं जिथं तुम्हाला द्वंद्व दिसेल, विशेषतः द्वेष दिसेल, त्या द्वेषावर तुटून पडणारा असा हा पंथ आहे. एवढं मोठं काम केलंय बघा. एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. गोडी आणि साखर ही कशी वेगळी करता येत नाही, तसंच हरी आणि हर हे वेगळंच करता येत नाही असं ते सांगतात. भेदकासी नाड, कसं बघा वैश्याचं हे कसं आहे, त्याचं लिपीचं तुकाराम निरक्षर होते असं म्हणायची कोणाची छाती होणार नाही अशी पुढची वेळ आहे. भेदकासी नाड, एक वेलांटीचं आड. ते म्हणजे हर आणि हरी या दोन शब्दामध्ये काय फरक आहे? एक वेलांटी तर आहे, हर मध्ये एक वेलांटी दिली की हरी होतो. बघा तुकाराम साक्षर नव्हते असं म्हणायची पद्धत आहे, काय काही लोक त्यांना केवढं लिपीचं ज्ञान आहे बघा. भेदकासी नाड, एक वेलांटीचं आड. हर आणि हरी यामध्ये एका वेलांटीचा फरक आहे, बाकी काहीही फरक नाही असं ते म्हणतात. उजवे वामांग म्हणजे उजवं आणि डावं, तुका म्हणे एकची अंग. अहो एकच शरीर आहे ना, एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू आहे, त्या शरीराची एकच एकाच शरीराचे डावा आणि उजवा अंग एकमेकाशी कधी भांडण असतं का त्यांच्यामध्ये? ते दोघं एकत्र येऊनच शरीर पूर्ण होतं. तसं एक महाअस्तित्व आहे आपल्या सगळ्या जगाचं, ह्या प्रपंचाचं. ते त्याच्यामध्ये शैव शिव आहे, विष्णू आहे, ब्रह्मा आहे, त्याचीच निरनिराळी अंग आहेत. ह्या तिन्ही अंगांना मिळूनच आपण पूजा करायची आहे. आणि ते पूजा करून त्याला शरणागत जेव्हा हो नामानिशय, तेव्हा तेच आपल्यामध्ये प्रगट होणार आहे. अशा पद्धतीचा संदेश वारकरी संप्रदायाने दिला. हरिहरा भेद नाही, करू नये वाद. आता 10 वाजून 3 मिनिटं झाली. एकच कृष्णाचा अवताराचं फार महात्म्य सगळ्या आमच्या वारकऱ्यांना आणि वैष्णवांना वाटत राहतं. कारण कृष्णाचा अवतार आहे तो पूर्ण अवतार आहे. रामाचा अवताराला आम्ही मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतो, कारण त्याला नीतीची मर्यादा आहे. तर कृष्णाला नीतीची नाही, विधी निषेधाची नाही, कसलीच मर्यादा नाही. नीतीची मर्यादा नसलेला देव हा केंद्रस्थानी असणे एखाद्या धर्माच्या, हे फक्त हिंदूंच्यातच शक्य आहे. आणि त्यामुळे हिंदू धर्म कळतच नाही बऱ्याच जणांना. म्हणजे तो काही हिंदूंना सुद्धा कळत नाही. हिंदूंमधले जे फॅनॅटिक हिंदू आहेत, संकुचित झालेले आहेत, की ज्यांना फक्त द्वेषच करायचा आहे कसल्या ना कसल्या नावावर, त्यांनाही हिंदू धर्माचं आकलन होतच नाही. त्यांना एकच काहीतरी कुठला तरी भाग घेऊन बसतात आणि दुसऱ्या भागावर मग ते हा हिंदूवाद नाही असं म्हणायला लागतात. हे सगळे अडाणी लोक आहेत. हे वारकऱ्यांकडे जे शहाणपण आहे, त्या शहाणपणाचा वारसा आपण घ्यायला पाहिजे. तर ह्यामध्ये हा जो कृष्ण हे जे आमचं दैवत आहे, ते पूर्ण अवतार आम्ही त्याला म्हणतो. हा पार्शल नाही, हा मर्यादा पुरुषोत्तम नाही, हा हा पुरुषोत्तमच आहे खरा. हा. तर त्याचं वर्णन कसं आहे, हे खास भक्ताच्या वृंदावनामध्ये जाऊन जणू काय लिहिलं आहे तुकारामांनी हा अभंग. असा तुम्ही हा बघा. अनंत ब्रह्मांडे उदरी. हा हा कृष्ण आहे ना, हा याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. एक ब्रह्मांड केवढं आहे आम्हाला आमच्या बुद्धीला अजून कळलेलं नाही आहे. अशी अनंत ब्रह्मांड आहेत, मल्टीव्हर्सेस आहेत असे ह्याच्या उदरामध्ये आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी. वारकऱ्यांचं कौतुक बघ कसं म्हणून ते भारावून जाऊन एकदम बेशुद्ध पडत नाहीत काही. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बाळक नंदा घरी. आता हे काय काय पद्धतीचं प्रेम आणि ज्ञान एकत्र येतं वारकऱ्यांच्या रचनेमध्ये, याचा उत्कृष्ट नमुना हा अभंग आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बाळक नंदा घरी. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, असं हे बाळ म्हणून खेळायला येतं नंदाच्या घरी, आणि आम्ही पण त्याच्याशी खेळतो.
नवल केवढे केवढे, हे नवल आहे हो मोठं. नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. ह्या कान्होबाचं कोडच आम्हाला कळत नाही. म्हणजे भीतीच, परमेश्वर ह्या संकल्पनेची व्याप्ती एवढी प्रचंड आहे की गॉड फिअरिंगच रिलिजन आम्ही म्हणतो. आधुनिक जे धर्म आहेत त्यांना परमेश्वराचं भय असलेले धर्म असं असंच म्हणलं जातं. इथं आमच्याकडे परमेश्वराबद्दलचं भय हा प्रकारच नाही आहे. आम्ही हा हा कान्हा जो आहे, हा कान्हा परत ठाकडा कसा आहे, लंगडा कसा आहे, आम्ही त्याच्यापाशी जे जे जो सख्य करतो, हा ज्या देवाचं सख्य करण्याचा आणि त्याची चेष्टा सुद्धा करण्याचा जो अधिकार आमचा धर्म आम्हाला देतो, दुसरा कुठलाही धर्म देत नाही. आणि आमचा देवाशी सख्य करण्याचा आमचा अधिकार कोणताही स्वतःला हिंदू कडवा म्हणणारा जर काढून घेत असेल तर तो हिंदूच नाही. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. कान्होबाचे कोडे हा हा अक्षरशः इथं बसून चिंतन करावं असा विचार आहे. कान्होबाचे कोडे. पृथ्वी जेणे तृप्त केली. पृथ्वीच सगळी काय जी इच्छा असेल तो तृप्त करणारा हा आहे. पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. यशोदा त्याला भरवते हो. तो तो सगळ्या जगाचं आस पूर्ण करतो. यशोदा त्याला घास देते. असं असं प्रेम आमच्यामध्ये आम्ही निर्माण करतो परमेश्वराबद्दल. विश्वव्यापक कमळापती. अहो हा सगळा विश्व व्यापून राहिलेला कमळापती आहे. पण आम्ही त्याला कसं बघतो? त्यासी विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेते. गवळणींच्या कडेवर जाऊन बसतो हा. असा 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 कृष्ण आहे. हाच विश्व व्यापून उरलेला आहे. पण हा गवळणींच्या कडेवर येऊन बसतो. तुका म्हणे नटधारी. हा फार नट आहे मोठा. भोग भोगून ब्रह्मचारी. हा तुम्ही ह्याच्या चरित्राकडे बघू नका. आपल्या परंपरेमध्ये सांगितलेलं आहे कृष्ण अवताराचं फक्त चिंतन करायचं. त्यामुळं कान्होबाचे कोडे यावरच विचार करायचा फक्त. आणि गप्प व्हायचं, शरण यायचं. आ- 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 तुम्हाला अनुकरणच करायचं असेल तर राम अवताराचं करायचं आहे. राम अवताराचं अनुकरण करायचं, कृष्ण अवताराचं चिंतन करायचं. हे आपल्याकडे पथ्य आहे. कृष्णासारखं वागायचं नाही. आमच्याकडे अनेक हे आसाराम बापू पासून अनेक बापू लोक आहेत. ते कृष्ण अवतारासारखं कृताला कृष्ण समजूनच एक 10-15 वर्ष वावरतात आणि मग 16व्या वर्षी ते जे जेलमध्ये जातात ते काय मारेपर्यंत बाहेर येत नाही. तर ते ते कृष्णासारखं वागायला जातात. तुम्ही कृष्ण नाही आहे. कृष्ण हा एकच झाला वृंदावनात. आपण कृष्ण नाही आहे. आपण आपण कृष्ण अवताराचं फक्त चिंतन करायचं, शरण यायचं आणि व्यवहारात रामासारखंच वागायचं. हा आपला परिपाठ आहे. पण ह्या कृष्ण अवताराचं चिंतन कसं करावं याचा मात्र वस्तुपाठ तुकारामांनी आणि वारकरी संप्रदायानं घालून दिलेला आहे. आपण असेच अभंग पुढच्या वेळी पण बघूया. आज इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण.